अमेरिका सरकारने म्हणजेच ट्रम्प सरकारने आता भारतावर टॅरिफ लावली आहे. पण ट्रम्प सरकार असे म्हणत आहे की आम्ही हे टॅरिफ कमीही करू शकतो. पण त्यासाठी भारत जे रशियाकडून तेल विकत घेते ते तेल विकत घेणे बंद करावे. डायरेक्ट तेल हे अमेरिकेकडून घ्यावे. कारण रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये भारताने हा रशियाला सपोर्ट केला होता. त्यावेळी अमेरिका सरकारचे असे म्हणणे होते की भारताने रशियाला सपोर्ट करू नये. तरीही भारताने रशियाला सपोर्ट केला होता. त्यामुळे अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लावला आहे. तर याच टॅरिफला कमी करण्यासाठी अमेरिका सरकार असे म्हणत आहे की आता भारताने रशियाकडून तेल घेणे बंद करावे. जरी आपण रशियाकडून तेल विकत घेत असलो तरी आपण चीनपेक्षा कमीच घेतो. म्हणजे चीन देश हा आपल्यापेक्षा रशियाकडून तेल जास्त घेतो. तरी चीनवर एवढे निर्बंध नाही आहेत जेवढे भारतावर आहेत. यालाच प्रत्युत्तर देत भारत सरकारने असे म्हणले आहे की आम्ही रशियाकडून तेल घ्यायचं बंद करतो, पण आम्हाला इराणकडून तेल घेण्याची परमिशन द्यावी. पण अमेरिका असा देश आहे तो कधीच भारताला इराणकडून तेल घेऊन देणार नाही. कारण अमेरिकेचा इराणवर असा आरोप आहे की इराण हे सिक्रेटली एक न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करत आहे असे अमेरिकेला वाटत आहे. समजा जर भारताने इराणकडून तेल विकत घेतले तर त्याचा जास्तीत जास्त फायदा हा इराणला होईल आणि त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था सुधारेल आणि तिथे जे सिक्रेटली न्यूक्लिअर डेव्हलप होत आहे त्याच्यासाठीही याचा फायदा होईल. हीच अमेरिकेला भीती आहे. त्यामुळे अमेरिका कधीच भारताला इराणकडून ऑइल घेऊन देणार नाही. जो देश इराणकडून ऑइल विकत घेतो त्याच्यावर अमेरिका हा आर्थिक निर्बंध घालतो. 2019च्या अगोदर भारत सुद्धा इराणकडून ऑइल इम्पोर्ट करत होता. पण 2019 नंतर अमेरिकेने भारतावर काही आर्थिक निर्बंध लावले. त्यानंतर भारताने इराणकडून ऑइल घेणे हे बंद केले. पण अमेरिका सुद्धा दुसऱ्या देशातून ऑइल इम्पोर्ट करतो. जरी अमेरिकेमध्ये स्वतःच्या ऑइल माईन असल्या तर अमेरिका हा दुसऱ्या देशातून ऑइल इम्पोर्ट करतो. देश जसे कॅनडा, ब्राझील, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशातून अमेरिका हा ऑइल इम्पोर्ट करतो. तुम्हाला काय वाटते, भारताने ऑइल कुणाकडून विकत घ्यावे? रशियाकडून, अमेरिकाकडून, काही इराणकडून? हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.